हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल प्रीती लाईफ. कसे सर्व मस्त मजेत असतील तर मी पण खूप मस्त मजेत आहे. तर मी आत्ता दुपारची घरी येते. तुम्हाला तर माहितीच आहे की मी 2 तासासाठी घरी येते आणि मग संध्याकाळी परत 8 वाजेपर्यंत ड्युटी करत असते. कारण काय माझ्या नंतर पण दुपारच्या एक मॅम असतात ते, म्हणून मग मला दुपारी 2 तास सुट्टी भेटते. कारण का त्या लांबून येतात आणि मग मी जवळ असल्यामुळे मग मी संध्याकाळी 8 वाजेपर्यंत थांबत असते. तर आता मी काय केलं होतं, सकाळी कपडे धुतलेच नव्हते. आई शपथ, माझं कॅमेरा पाणी पडले, मी बघितलंच नाही. आणि मग मी काय करते, सकाळी सकाळी सगळं काम आवरून जाते. पण सकाळी आज काय झालं, पाऊस आला होता म्हणून ह्याला पण नव्हते गेले, चालायला पण नव्हते गेले. चालायला नाही गेल्यामुळं मग मी काय केलं, उठले 5:30 वाजता उठले आणि परत झोपले. तर परत झोपल्यावर मी डायरेक्ट उठले 9 वाजताच. तर 9 वाजता उठल्यावर मग पटपट परत आवरलं. आणि आवरलं पण असतं माझं 9:15 वाजता, तर माझं पूर्ण आवरलं होतं. 8:45 वाजता उठले होते मी, सॉरी. तर माझं 9, 9:15 वाजेपर्यंत सगळं म्हणजे आंघोळ वगैरे तर झालं होतं. भांडे तर काही नव्हते, रात्रीच घासले होते भांडे, म्हणून भांडे तर काही नव्हते. तर मग कपडे झालं तर पाणीच नव्हतं. मग म्हणलं की जाऊ द्या, तर दुपारी पाणी आलं तर मग दुपारी, नाही तर मग डायरेक्ट दुसऱ्या दिवशी. तर आता मी आले आणि जस्ट पाणी आलं म्हणून मग म्हटलं की चला आता धुणं घ्यावंच धुवून, म्हणून कपडे थोडे होते शिल्लक, ते धुवून घेतले मी आणि माझं मी काम करत होते. तर आज मी भरपूर दिवसातून माझं रुटीन टाकते. तर माझं रोजचं रुटीन असंच असतं. कधी कधी मला व्हिडिओ शूट करायला, व्हिडिओ एडिट करायला टाईम लागतो. आणि नवीन मोबाईल घेतला होता, तर मी व्हिडिओ एडिट करायला माझ्याकडे ॲपच नव्हती. आत्ता मी डाउनलोड ॲप केली आणि नंतर मग व्हिडिओ एडिट करत आहे. तर तुम्ही भरपूर सारा सपोर्ट करताय. आणि खरंच एवढी मी एकटी राहते, पण एवढ्या साऱ्या गोष्टी कराव्या लागतात ते, की काही सांगू शकत नाही. तर मला असं वाटतं की बाबा, किती जण सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. आपण बघतो ना, एक जणाचं पण काय तेच करावं लागतं, 10 जणांचं पण काय बाबा तेच करावं लागतं. मला सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. तेव्हा जर हे संपलं ते संपलं, हे आणा ते आणा, तर सर्व गोष्टी आणाव्या लागतात आणि कराव्या लागतात. तर ह्या महिन्यामध्ये गावाकडे गेल्यामुळे थोडं सगळं टाईम टेबल शेड्यूल सगळं चेंज झालं माझा. आणि मेन म्हणजे पैसा आहे. कारण काय, पैशाशिवाय आपण काहीच करू शकत नाही. ज्या पण गोष्टी आहेत त्या आपल्याला पैशानेच लागतात. ते आता काय काय जण म्हणतात की तो रिपीट बोलती आहे, माणसं बोर झाले. ते आता प्रत्येकाचं, तर मी माझं जे रुटीन आहे मी तेच दाखवणार आहे. मला काही दुसऱ्या गोष्टी दाखवत नाही बसायचं, हे झालं ते झालं, मी अशी आहे मी तशी, अजिबात नाही. तर जे आहे ते मी दाखवत आहे, माझ्याच्याने जे होत आहे ते, किंवा मला जे वाटतं ना ते मी तुमच्याबरोबर शेअर करते किंवा बोलते. तर आता मला शॉपिंग पण करायची आहे, पण शॉपिंगला पण माझ्याकडे पैसे राहिले नाहीत, अशी परिस्थिती झालेली आहे. त्यामुळे तर जाऊ द्या, नाही दिवस चेंज होणार आहे. कारण काय, आजचा दिवस उद्या येणार नाही, उद्याचा दिवस परवा येणार नाही आहे. म्हणून टाईम खरंच आपण जो आहे ना टाईम, तो खरंच आनंदाने घालवला पाहिजे. मी तर एवढंच मी तर करणार आहे बाबा, एवढंच. कारण काय, शेवटी माणसाला जाऊन दगडच व्हायचं आहे, हे तर आपल्याला खूप समजलेलं आहे. आणि जर आपल्या जवळची माणसं, आपण काय करतो, फक्त लांबून ऐकतो. आणि लांबून ऐकलं ना, मग आपल्याला त्या गोष्टी एवढ्या फील होत नाहीत. पण जर आपल्या जवळ गोष्टी होतात ना, त्या गोष्टी त्या खूप साऱ्या फील होतात. तर आता जेव्हा कोरोनामध्ये एवढे माणसं गेले, आज 100 गेले, आज 200 गेले, अशा आकडा येत होता. 100 गेले, 200 गेले, 1000 गेले, 500 गेले, असे हे वाढत होते, हा आकडा वाढत होता. तर आपल्याला काय वाटायचं की बाबा, तेव्हा काहीच वाटत नव्हतं. पण जेव्हा जवळच्या लोकांना गेले, जवळचे लोक हे झाले, तेव्हा असा धचका भेटला की खरंच हे खरंच आहे, खरंच जाते ते, असं होत होतं. म्हणजे ते खूप फील होत होतं. तर प्रत्येक गोष्ट तशीच असते. आपली जे व्यक्ती असते ना, तेव्हाच आपल्याला त्या गोष्टी फील होतात. आणि ते आहे. तुम्हाला मला एक सांगायचं आहे की खरंच ज्या गोष्टीची मी खूप खूप वाट बघत होते, ती गोष्ट तुम्ही म्हणता काय तर मी नक्की तुम्हाला सांगेन. पण योग्य वेळ आली ना, मग तेव्हा सांगेन मी. 8 महिने काय, 8 महिने मला 8 वर्षासारखे, किंवा खूप काही वर्षांसारखे मला ते गेले. 80 वर्ष वाढा, 8 महिने वाढा, वर्ष वाढा, खूप दिवसांसारखे गेले. पण शेवटी फायनली ती गोष्ट झाली. आणि ती गोष्ट काय क्षणापुरती असते, तो क्षण येतो आणि जातो. मी काय बोलते, आपल्या लाईफमध्ये कोणता क्षण असा नाही आहे की तो थांबत नाही, म्हणून क्षण येतो आणि जातो. तर ते आपल्याला काही गोष्टी आपण ते हे करतो, बाबा हे काय बाबा माझ्यासोबत असं झालेलं आहे. थोडंसं हे होतं, सॅड होतं. पण त्या गोष्टी ते आपल्याला एक्सेप्ट कराव्याच लागतात. तुम्ही आता म्हणता तू कपडे काही पिळले नाही येते का, तर हो, कपडे नाही पिळणार आहे मी. कारण की वरून नळ चालू आहे आणि पाणी
मी जास्त खराब होऊन नाही देते, म्हणून तसेच मी हे कपडे हे करणार. कारण काय परत पिळत बसायला परत पाणी पण वेस्ट, आणि माझ्याकडे तेवढा म्हणजे टायमाला काही नाही, पण पाणी खराब असेल तर मी 100%च नवीन पाण्याने पिळले असते. पण पाणी काही जास्त खराब नव्हतं, म्हणून मग मी डायरेक्टच कपडे पिळून टाकते. तसं माझं काम असतं सगळंच. आणि बाहेर पाऊस येतो आहे, आतमध्ये मी पाण्यामध्ये काम करते, तर बादलीच माझ्या हातातून निसटली. पाण्यामध्ये काम करते तेव्हा आहे ना थोडंसं सर्दी झाल्यावानी झाले आणि थोडीशी कणकणी आल्यावानी पण झाले. त्या दिवशी पण मला थोडासा त्रासच झाला. सर्दीचा खोकल्याचा त्रासच होतो आहे. पण आता मेडिकलमध्ये आहे आणि तुम्हाला मेडिकलमधली एक गोष्ट सांगते नक्कीच. आता ह्या व्हिडिओमध्ये नाही सांगत, कारण की तुम्ही आता एकाच व्हिडिओमध्ये काय काय गोष्टी सांगते, किती गोष्टी सांगते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते. तर आता बघा, व्हिडिओ आपल्याला एडिट करायचा म्हणलं ना तर कंटिन्यू बोलावं लागतं, व्हिडिओ स्टॉप करावा लागत नाही आहे. तर मला बाथरूम पण धुवायचं होतं. मी तर हार्पिक अगोदरच टाकून ठेवलं होतं आणि नंतर मग नळ चालू करून परत मी बाथरूम धुवून घेतलं. आणि खाली पण मला आहे ना बाथरूम घासायला एक खराटा आणायचं, मला तो पण आणणं व्हाय नाही, मी आज आणून उद्या आणून, पण मला मुहूर्तच नाही आहे की त्या दुकानात जायचं, खराटा घ्यायचा आणि घेऊन यायचा. आता किती महिने झाले आणून म्हणते, पण मी जो ब्रश आहे ना त्यानेच जे खालचं आहे ना ते घासून घेते. आणि कितीही घासलं काय, निरम्याने घासा, फिनाइलने घासा, हे करा, पण काय होतं आहे की ह्या संडेला सुट्टी आहे. तर बघू, मी ह्या संडेला सगळं घर मस्त साफसफाई करते, सगळ्या जाळ्या वगैरे काढते. किती घासले ना तरी पण कसं बोरिंगचं पाणी असल्यामुळं आहे ना, त्या क्षार असल्यामुळं परत ते जेवढं घाण व्हायचं तेवढं घाण होतच आहे. पण आपल्या तरी पण स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करायचा आणि जेवढं आपल्याच्याने स्वच्छ करता येईल तेवढं आपण स्वच्छ करायचं. तर असं आहे माझं रुटीन रोजचं. आणि आपण काय म्हणतो, तुम्ही म्हणता प्रीती तू त्याच गोष्टी बोलते आहे, तर कधी कधी होतं ते रिपीट गोष्टी किंवा रिपीट आपले तसं काय बोलतात, जसे वेळ येईल तसं मी बोलत असते. तर आता इथं माझं आता कॅमेरा ॲडजस्ट करा, हे करा ते करा, भरपूर साऱ्या काही गोष्टी असतात ते. तर इथं मी टाकलेले आहे गरम गरम मॅगी, आणि आज मी दुपारी मॅगीच खाणार आहे, म्हणजे खाल्ली आहे. आणि सकाळी मला काय रात्रीचा डाळ भात होता, म्हणून मी आय थिंक लेट उठले. उठायचं कारण पण लेट हे होतं की रात्रीचा स्वयंपाक शिल्लक होता. मग म्हणलं की काही स्वयंपाक करायचा नाही आहे, म्हणून मग मी जो रात्रीचा डाळ भात होता ना तोच डाळ भात खाल्ला रात्री. ते रात्रीच म्हणते सॉरी, सकाळी डाळ भात खाल्ला. आणि मग एकच प्लेट होती आणि एक डब्बा आणि एक पातेलं, एवढंच भांडे होते, म्हणून सकाळी भांड्याला पण पाणी नव्हतं. आणि ड्रम भरून ठेवते मी, पण परत ड्रमातून घ्या आणि येऊ घासा, मग मला थोडासा कंटाळा येतो. आणि जर जास्तच असतील तर करावंच लागतं, पण आहे आपल्याकडे हे साधन, म्हणून मग मी काय घासलेच नाही, मग तसेच ठेवले. आणि मग माझं स्वतःचं आवरलं आणि गेले, म्हणून ते थोडंसं. आणि तुम्हाला सांगायचं तर काय, मी जेव्हा पातेलं घासत होते ना तेव्हा माझ्याकडं मी जो विम बार साबण वापरते ना तो माझ्या चेहऱ्यावर उडाला. तर माझ्या चेहऱ्याच्या अशा आगाकट जे पॉईंट उडाले ना, टिपके उडाले ना, ते पॉईंटची माझ्या आगा व्हायला लागली चेहऱ्याची. म्हणून मग मी चेहरा पण लगेच धुतला, तर मला पुढं व्हिडिओमध्ये दिसणारच आहे. मला सांगितलं मग किती केमिकल असताना सगळ्या गोष्टींमध्ये, म्हणून आपलं काय म्हणतात त्याला आहे ना, आपलं जी लाईफस्टाईल आहे ना ती कुठंतरी कमी होत चाललेली आहे. ज्यात आपले आजी आजोबा जितके वर्ष जगले ना तितके वर्ष पण आपण जगू शकत नाही. आपल्याकडं मोस्टली आता 15 ते 20 वर्ष राहिलेले आहेत. आता किती 26-27 वर्षाची, म्हणजे जास्तीत जास्त 15 ते 20 वर्ष आपल्याकडे राहिलेले आहेत. आणि त्या 15-20 वर्षामध्ये पण सांगू शकत नाही कधी काय होईल, म्हणून मस्त यार लाईफ एन्जॉय करून घ्यायची, न टेन्शन घेता, न काय करता. आणि बेस्ट म्हणजे माझ्याकडं आहे रीडिंग. कशाचंही रीडिंग करा, पण रीडिंग करा आणि काहीतरी शिका. तर आता मी हे चेहरा धुतला, नुसता पाण्याने धुतला, पण तरी पण माझा काय राहिला नाही. आणि बाथरूममध्ये नळ चालू होता, म्हणून मी परत नळ बंद करायला गेले, तोपर्यंत व्हिडिओ तसाच चालू होता. मग परत नळ बंद केला, दुसरी बादली होती ती एक बादली भरली, दुसरी बादली भरायला लावली. अशा सर्व गोष्टी कराव्या लागतात. आणि मी तरी पण सगळ्या गोष्टी दमाने करते, कारण का फरशी आहे आणि ओले पाय घेऊन यायचं म्हणलं की फास्ट चालणं नो. फास्ट चाललं, पडलं, फ्रॅक्चर झालं तर काय करायचं. आपल्याला जेवढं जपून करता येईल ना तेवढं मी जपून करण्याचा प्रयत्न करते. आणि कधी कधी इमोशनल होते, मी ठरवलेलं आहे की इमोशनल नाही व्हायचं, काय नाही, प्रत्येक गोष्टीला सामोरे जायचं किंवा प्रत्येक गोष्ट फेस करायची, जे होईल ते. पण कधी कधी काय होतं की नाही कंट्रोल होत, माणूस त्या सिच्युएशनमध्ये जातं आणि त्या गोष्टीमध्ये इमोशनल होऊन जातं माणूस, असं होतं.
पण नाही झालं पाहिजे ते तर खरंच चुकीचं आहे, पण काय पर्यायच नाही आहे. त्यानंतर मी माझी आगच थांबणं मग मी काय परत जो आपला साबण असतो ना आंघोळीचा, त्या साबणाने मी परत हे केला, चेहरा धुतला. तर माझी कुठेतरी आग राहिली आणि आता इथं माझी झालेली आहे मॅगी तयार आणि खूप छान मॅगी लागली. तर मी मॅगी खाल्ली, पण नंतर व्हिडिओ एडिट करायला घेतलेला आहे. खूप छान मॅगी लागली आणि कसं होतं कधीतरी खाल्ले ना त्याची छान लागते, नाही तर सारखं सारखंच. आणि मी मॅगीमध्ये काहीच टाकलं नाही, काही काही भरपूर टाकतात, टमॅटो टाकतात, कांदा वगैरे काय असेल XYZ, काय जेवढं पण वाटाणे वगैरे काय असेल ते सगळं टाकतात, पण मी काहीच नाही. ओन्ली मॅगी फोडली, त्याच्यामध्ये मसाला टाकला आणि शिजायला ठेवली, बास. तर आता इथं मी मॅगी खाणार आहे मस्त. या तुम्ही पण मॅगी खायला आणि असाच तुमचा सपोर्ट राहू द्या. बाय बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.